नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं स्वागत करते आणि हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण ह्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत 11वी 12वी सायन्स जेई एमएचटी सीईटी ची तयारी आणि ह्या विषयावरती आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत पुण्याच्या सुबोध क्लासेसचे गौरी कुलकर्णी आणि सुनील चौधरी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोघांचे आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर आणि नमस्कार मॅम। अर्थातच गौरी कुलकर्णी आणि सुनील चौधरी हे पुण्याच्या सुबोध क्लासेसमध्ये 11वी आणि 12वी तसंच जेई एमएचटी सीईटी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि गौरी कुलकर्णी यांनी सायकोलॉजी, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स आणि विविध लँग्वेजेसमध्ये त्या पारंगत आहेत आणि गेल्या 16 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। तसंच मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, एज्युकेशनल सेक्टर, इन ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट, ब्रँडिंग ह्यातही त्या पारंगत आहेत। तर सुनील सरांना गेल्या 20 वर्षांचा या क्षेत्राचा अनुभव असून नॅशनल स्पीड मॅथ्स गुरु म्हणून त्यांची ओळख आहे। तसंच स्टेट सीबीएसई आयसीएसई हा गोल्डन ट्रेडिशन असलेला एकमेव असे हे सुबोध क्लासेस आहेत। सुबोध क्लासेस पुण्यातील मॉडेल कॉलनी, एफसी रोड, शिवाजीनगर अशा मध्यवर्ती ठिकाणी आहेत। सांगवी, वाघोली, निगडी, कोथरूड इथेही त्यांच्या शाखा आहेत। गेल्या 50 वर्षात सुबोध क्लासेसनं दैदिप्यमान असं यश मिळवलंय। चला तर ह्या तज्ञ मंडळींकडून अधिक जाणून घेऊयात ह्या क्लासेस विषयी आणि अर्थातच शिक्षणाविषयी। सर आणि मॅम पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आज आपण सुबोध क्लासेसच्या एकूणच वाटचालीबद्दल तर चर्चा करणारच आहोत। मात्र तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल की वेगवेगळे आज स्पर्धा झालेल्या आहेत आणि ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना उतरणं फार आवश्यक झालेलं आहे। तर ह्या स्पर्धा परीक्षांचा एकूणच 2016चा जो रिझल्ट आहे तो कसा लागला आणि एकूणच त्याबद्दल काय सांगाल सुनील सर? 2016 ह्या परीक्षेमध्ये जेई मेन ह्या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो कसा लागला हे याचं वर्णन मी काही अंकांमध्ये तुम्हाला सांगतो, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये। भारतामध्ये 12 लाख मुलं ह्या परीक्षेला बसली होती आणि त्यात 11 लाख मुलांना 28% पेक्षा कमी मार्क्स पडले। पुणे शहराबद्दल सांगायचं म्हटलं तर पुणे शहरामध्ये 22,000 मुलं या परीक्षेला बसले, त्यापैकी सुमारे 21,000 मुलांना 28% पेक्षा कमी मार्क्स मिळाले। तर सीईटीचा पण रिझल्ट बऱ्यापैकी टफ लागला असं आपल्याला म्हणता येईल। तर मला प्रश्न असा पडतो की 2 वर्षापूर्वी ह्या मुलांना 80 ते 100% 10वीला मार्क्स पडले, तर मग यांचे मार्क्स कुठे गेले हा प्रश्न मला पण पडतो, त्यांना पण पडला असणार, त्यांच्या पालकांना पण पडला असणार। ते फार गंभीर प्रकरण आहे असं मला वाटतं। बरोबर आहे। अर्थातच हे आपण बघितलं तर थोडासा ह्या वर्षीचा जो रिझल्ट आहे तो थोडासा टफ लागलेला आहे। मात्र तरी देखील आपण न डगमगता विद्यार्थ्यांना ह्यासाठी मार्गदर्शन करत आला आहात। गेल्या 50 वर्षांची खरं तर तुमच्या क्लासेसची परंपरा आहे। एकूणच मला ह्या क्लासेसच्या परंपरेविषयी पण जाणून घ्यायचे, पण तत्पूर्वी आपला मुख्य विषय जो असतो 11वी 12वी सायन्स आणि विद्यार्थ्यांना ह्या सीईटी, जेई मेन्स, ॲडव्हान्स ह्या सगळ्या परीक्षांसाठी तुम्ही म्हणजे मदत करतात, मार्गदर्शन करत असतात, त्याविषयी काय सांगाल मॅम तुम्ही? जसं आता सरांनी सांगितलं की 8वी ते 10वी पर्यंत मुलांना खूप चांगले पर्सेंटेजेस असतात, साधारण 80 to 90% असं ते येतं। पण 11वी 12वी मध्ये याच मुलांची खूप घसरण आपण बघतो। बरोबर। तर आता आपल्यासाठी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की काय बदल होतो 8वी 10वी आणि 11वी 12वी मध्ये। बरोबर। तर 8वी 10वी मध्ये असं असतं की कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग, एखादी कॉन्सेप्ट तुम्हाला कळली आणि मग त्याचं मार्कांमध्ये रूपांतर कसं होतंय की त्या मुलाला ते रिप्रेझेंट करता आली पाहिजे कॉन्सेप्ट, आणि ती चेक केली जाते त्याच्या सब्जेक्टिव्ह रिटन स्किल्स मध्ये। म्हणजे एखादा पॉइंट त्याला कळलाय, आता तो एलॅबोरेट करायला शिकलाय। खरंय। तर हा डिफरन्स आहे आणि ही स्किल सेट त्याला गेन करायला आपण 16 वर्ष देतो, स्टँडर्ड 1st to स्टँडर्ड 10th। हळूहळू त्याच्यावर त्यांनी मास्टरी मिळवलेली आहे। आता 11th 12th मध्ये काय होतं तर कॉन्सेप्ट त्याच राहतात, कॉन्सेप्टची लेवल वाढलेली असते थोडीशी, पण आता ही कॉन्सेप्ट त्याला मार्कांच्या रूपांमध्ये जेव्हा तो कॉमन एंट्रन्स टेस्ट देतो तर तेव्हा त्याला त्याच्यावर ॲनालिटिकल अबिलिटी डेव्हलप करायची असते, कारण आता ही कॉन्सेप्ट चा उपयोग करून त्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सला सामोरं जायचं आहे। बरोबर। आता या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सला नेगेटिव्ह मार्किंग पण असतं, टाइम लिमिट असतं। आता 8वी ते 10वी पर्यंत कसं झालेलं असतं की आपण 16 वर्षांमध्ये ती कॉन्सेप्ट डिवाइड करत असतो। आपल्याकडे युनिट टेस्ट, टर्म एंड अशी सिस्टम आहे। सो 2 लेसन्स माझे झाले की मी पुढच्या टर्मला ते विसरलं तरी चालतात। इथे तसं नाही होत, इथे आपण 11वी 12वी क्युम्युलेटिव्ह सब्जेक्ट्स
चे त्याला कॉन्सेप्ट कळणं महत्वाचे आहेत, हे क्लिअर होणं महत्त्वाचं क्लिअर आहे. होण्याच्या बरोबर महत्वाचे आहे. आहेत. आणि तरी 100% जरी ती कॉन्सेप्ट क्लिअर झाली तरी त्याचा रिझल्ट 100% तेव्हाच लागतो जेव्हा त्यांनी त्याच्यावर अनालिसिस केलेलं असतं, त्याचं ऍप्लिकेशन त्यांनी समजून घेतलेलं खरंय. असतं. सो टोटल पर्सेंटेजमध्ये ऍप्लिकेशनचं प्रमाण इथे खूप वाढतं. बरोबर, म्हणजे कारण की ह्या परीक्षांमध्ये ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्सच विचारले विचारले जातात, जातात. त्यामुळे ऍप्लिकेशन वरती जास्त जोर देणं आवश्यक आहे. राईट राईट. आणि आता हे त्याचं माइंड पॅटर्न आणि त्याचं ब्रेनचं थिंकिंग पॅटर्न चेंज करायला त्याच्याकडे 1 ते 1.5 वर्ष एवढाच अवधी हो, आहे. फार कमी अवधी असतो. फार बरोबर आहे. कमी अवधी आहे. आणि एन्व्हायरमेंट असं असतं की ते स्ट्रेसफुल असतं. पॅरेंट्सचे एक्सपेक्टेशन्स असतात, स्वतःच्या एक्सपेक्टेशन्स, पिअर प्रेशर, तर ह्या सगळ्या तणावाखालनं त्याला जायचं असतं. बरोबर. सो हे सगळ्यात अवघड आहे. तर आता सर अजून एक तुम्हाला एक उदाहरण देतील की एकच कॉन्सेप्ट मॅथ्सची जर आपण घेतली बरं. तर 8वी ते 10वी मध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि 11वी 12वी मध्ये तो कशा प्रकाराने विचारला जातो. बरं, अर्थातच सरांनाच मला विचारायचं आहे, कारण की चित्र एखाद्या गोष्टीचं क्लिअर झालं की कसं विद्यार्थ्याला एखादा प्रश्न अगदी तुम्ही वेगळ्या ट्विस्ट माध्यमातून विचारला तरी देखील तो सॉल्व्ह करणं सोपं जातं. काय सांगाल एका उदाहरणाच्या माध्यमातून? मी याच्याबद्दल असं सांगेल की मी जेई मेनचा रिझल्ट गंभीर लागला असं सांगितलं तुम्हाला. आता त्याचं गांभीर्य एका उदाहरणाद्वारे आपण बघू. तर आपल्या एक साधारणपणे एक उदाहरण आपल्याला जेव्हा दिसेल स्क्रीनवर, तेव्हा 8वी ते 10वीच्या मुलांनी ज्या काही 4-5 गोष्टी त्या 8वी ते 10वी मध्ये सगळ्यांनी केल्या, त्याचे ते प्रश्न तुम्हाला दिसत असतील. पहिलं बघा, 1 नंबरला x² + 4x - 60 = 0. अशा 3, 4, 5 लाईनी जर आपण स्क्रीनवर वाचल्या तर आपल्याला असं दिसेल की ह्या प्रश्नांची उत्तर 8वी ते 10वीच्या सर्व मुलांनी अगदी सहज सोडवलेली आहेत. त्यांना मार्क्स पण पडलेले आहेत. आणि अगदी ताजं 2016ला खाली एक जीमेनचं एक गणित आलंय बघा, ते पण तुम्हाला खाली दिसेल, ऑप्शन पण दिसत आहेत. आता हे गणित इतकं साधं आहे की 7वी पास असलेला कोणता पण मुलगा याला सोडवू शकतो. आणि अक्षरशः मी आता 12वीची परीक्षा दिलेल्या जेई मेनच्या 200 मुलांना काही प्रोफेसर्सला प्रॉब्लेम विचारलं तर ते कोणालाच नाही आलं. याचा अर्थ काय झाला की 8वी ते 10वी मध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी शिकले त्या सगळ्या एकत्रित 5 गोष्टी तुम्हाला एकाच प्रश्नात जर आल्या तर त्या तुम्हाला येत नाहीत. म्हणून याच्यामध्ये 11वीच्या नवीन येणाऱ्या मुलांना मी काय सांगेल की ह्या प्रकरणामुळे तुम्ही आतापर्यंत जे काही शिकतात ते सगळं महत्वाचं आहे. म्हणजे 11वीसाठी मी पहिला मुद्दा सांगेल की फ्रॉम डे 1 यू शुड बी व्हेरी सिरियस. कारण 11वीच्या बऱ्याच मुलांचं रेस्ट इयर होण्यात जातं. नेमक्या सायन्स या ब्रँच मध्ये ते आलेत आपल्या आवडीच्या, आणि आपल्या आवडीच्या ब्रँच मध्ये जर पहिलंच वर्ष त्यांचं डॅमेज झालं तर त्या डॅमेज परिस्थितीमध्ये त्यांची 12वी पण डॅमेज होणार. तर त्याच्यासाठी 11वी 12वीचा अभ्यास डे 1 पासून करा. 8वी ते 10वी जरी गेली तरी तुम्ही रिव्हिजन सुट्टीच्या दिवशी करून इयर टू आवर प्रोग्राम या नावाखाली तुम्ही 1 वर्षात शिकलेलं काही तासामध्ये रिवाइज करू शकतात. मग असं जर केलं तर तुम्हाला 24 आवर्स मॅनेजमेंट जमेल. सी द टाइम बाय आवर्स, बाय मिनिट, सेकंदाप्रमाणे काही चालण्याची गरज नाही. नंतर आपल्याकडे काय नैसर्गिक क्षमता आहे ती पण ओळखा. कारण आपली जी नैसर्गिक क्षमता आहे माझ्या मते त्याचा वापर आपण करत नाही. आईन्स्टाईन एक होऊन गेले, त्यांनी आपला ब्रेन 10% वापरला, त्याच्या खालीच सगळे आहेत. तर आपली नैसर्गिक क्षमता सुद्धा वापरा असं मी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगेन. बरोबर. हे फक्त 11वी 12वीच्याच विद्यार्थ्यांना नाही, जर ज्यांना पुढे जाऊन सीईटी, जेई मेन, ऍडव्हान्स ह्या सगळ्या परीक्षा ज्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उतरायचे त्यांनी खरं तर बेस क्लिअर करणं, म्हणजे अगदी 8वी 9वीची पण परीक्षांमध्ये आलेले प्रश्न हे म्हणजे एकदम ऍप्लिकेशनच्या माध्यमातून, म्हणजे तुम्ही अनालिसिस करून जसं म्हणालात मॅम तसं सोडवले तर नक्कीच पुढे जाऊन ह्या ज्या परीक्षा आहेत त्या त्यांना सहज सोप्या जाऊ शकतात आणि जो रिझल्ट कमी येतोय तो देखील चांगला लागू शकतो. अर्थातच आपण 8वी 10वी बद्दल आता बोललो, मात्र 8वी 10वीच्या ज्या विद्यार्थ्यांना पूर्वतयारी करायची असेल त्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? आता जसं आपण आतापर्यंत बोलत आलोय की कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग, त्याच्यावरचं अनालिसिस आणि त्याचं नंतर ऍप्लिकेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर त्याची तयारी आपण अशी चालू करू शकतो की 8वी ते 10वी एक ऑप्शन आहे की क्लासेस लावा जे ह्याची पूर्वतयारी करून घेतात. किंवा जेव्हा एखादा स्टुडंट घरी शिकतोय, एखादी कॉन्सेप्ट शिकतोय, तर तेव्हा त्यांनी ऍप्लिकेशनचा विचार करावा. कारण कुठल्याही ह्याचं त्याला दैनंदिन जीवनामध्ये ते रिलेट करता येतं. तर ह्या माध्यमातून जर त्यांनी त्या विषयाकडे बघितलं तर त्याला नक्कीच 11वी 12वी मध्ये कॉन्सेप्ट ऍप्लिकेशन हे खूप सोपं जाणार आहे. तर 8वी ते 10वी मध्ये फक्त मेमरायझिंग न करता मला कॉन्सेप्ट कळलीये का हा पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. आणि सेकंड, मग मला ते रिप्रेझेंट करता येतंय का, ज्याच्यासाठी मग मेमरायझिंग आणि लँग्वेज स्किल्स येतील. पण सगळ्यात महत्वाचं कॉन्सेप्ट
कॉन्सेप्ट कळली आहे का. तर 8वी ते 10वी साठी जसं आता आपण स्क्रीनवर बघू शकता, आपण तिथे 3 एलिमेंट्स म्हणतो आहे. एक कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग आहे की शिकवलं गेलंय का त्या मुलाला व्यवस्थित. बरोबर. दुसरं म्हणजे त्या मुलाकडनं व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेतली गेली आहे का. आणि तिसरं आणि मेजर इम्पॉर्टन्स इज सेल्फ स्टडी. त्यांनी किती त्याच्यावर स्वतःचा वेळ गुंतवलेला आहे खरंय. कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने. सो हे 3 पॉइंट्स फार महत्वाचे आहेत. बरोबर आहे. हे 3 पॉइंट्स तर फार महत्त्वाचे आहेतच आणि अर्थातच एक चांगले शिक्षक मिळणं देखील त्याचबरोबर महत्त्वाचे आहेत आणि सुबोध क्लासेस त्यासाठी प्रयत्नशील असतात आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी आणि अर्थातच चांगलं शिक्षण देण्यासाठी. आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे 11वी 12वी सायन्स आणि जेई मेन आणि अर्थातच MST CET या परीक्षांविषयी आणि ह्याची तयारी नेमकी कशी करून घ्यायची विद्यार्थ्यांकडनं ह्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत गौरी मॅडम आणि सुनील सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी गौरी मॅडम यांना आपण 10वी आणि 8वी आणि 10वी ह्याच्या पूर्वतयारीबद्दल विचारलं होतं. मला तुम्हाला त्याच प्रश्नाकडे खरं तर मला वळायचंय. सुनील सर, तुम्ही काय सांगाल आपल्या विद्यार्थ्यांना आणि अर्थात सक्सेस रेट आपण बघितलेला आहे त्याविषयी काय सांगाल. 11वी 12वीच्या आपल्या मोठ्या भाऊ आणि बहिणींचे अनुभव लक्षात घेता 8वी ते 10वीच्या मुलांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या मोठ्या भाऊ आणि बहिणींचे जे हाल झाले तर ते आपले होऊ नयेत. त्यासाठी 8वी ते 10वी पासूनच आपण जे शिक्षण घेतो त्याच्यासाठी आपण एनर्जी आणि वेळ खर्च करतो. तर ते करत असताना आपण सगळ्यात महत्त्वाचं अंडरस्टँडिंग कडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. पण फक्त अंडरस्टँडिंग करून चालेल का, तर नाही. अंडरस्टँडिंग झाल्यानंतर आपण त्याचा सराव केला पाहिजे, रिव्हिजन केली पाहिजे. त्याच्यानंतर ते अप्लाय करायला पाहिजे, कारण सगळ्यांचा प्रॉब्लेम अप्लाय करताना होतोय. अप्लाय केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ स्टडी केला पाहिजे. आता हे करत असताना आपल्याला एवढं मोठं काम मी करायला सांगतो आहे तर त्याचा मूलमंत्र काय आहे की कोणतेही काम आपल्याला आवडलं पाहिजे. तर आपल्या विद्यार्थ्यांना हे कसं आवडेल ह्याचा मात्र सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. कारण जर आवडलं तर थकवा येणार नाही. थकवा नाही आला म्हणजे 24 तास मॅनेज होईल. आता जी 24 तास मध्ये आपण कार्यक्रम करतोय तर मी सर्वांना सांगेल की जी 24 तास मधल्या 24 तास कडे लक्ष द्या. कारण तुम्हाला जे काही करायचं आहे ते त्याच्यासाठी फक्त 24 तासच आहेत. तर 24 तास मॅनेजमेंट मध्ये जो जिंकेल त्याला यशाची लढाई जिंकता येईल असं माझं पर्सनल मत पण आहे. याच्या व्यतिरिक्त अजून 8वी ते 10वी शिकत असताना स्कॉलरशिप परीक्षा, नंतर IIT फाउंडेशन अशा प्रकारचा अभ्यास आपण 8वी ते 10वीचा अभ्यास करतानाच केला पाहिजे. म्हणजे 11वी 12वी सोपी होणार. हे सर्व काम आपण स्मार्ट वर्क केलं पाहिजे, आपण हार्ड वर्क केलं पाहिजे आणि आपण हे काम सतत केलं पाहिजे. म्हणजे कन्सिस्टंटली आपण काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर आता बऱ्याच मुलांना असं होतं की मला काम कोणी देत नाही, मला गणित सोडवायला देत नाही. तर सगळ्यांची जर कंप्लेंट असेल काम नाही म्हणून मी करणार नाही, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं स्वतः करा, स्वतः शोधा, काम स्वतः शोधा, सेल्फ स्टडी करा आणि मग आपण ज्या मित्रांमध्ये राहणार तसं आपण होणार. ओके. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपण ज्या कॉम्पिटिशन मध्ये आहोत तर कॉम्पिटंट मित्र परिवार जमवणं आणि काही गोष्टी मित्रांबरोबर चांगल्या होतात, एकट्यात होत नाही. म्हणून चांगला कॉम्पिटंट मित्र परिवार याला मी अधोरेखित करेन. हे 8वी ते 10वीच्या मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. म्हणजे पुढच्या सगळ्या भविष्य काळाचा खरं तर नियोजन तुम्ही 8वी पासूनच केलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो, जसं आता सुनील सरांनी सांगितलं. मात्र एकूणच आपण बघितलं तर ह्या सगळ्यामध्ये पालकांची जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची असते. तर पालकांची भूमिका नेमकी कशी असावी आणि त्याविषयी तुमचं काय मत आहे. आता एका विद्यार्थ्याला जर घेतलं तर त्याच्या आयुष्यामध्ये 3 इन्फ्लुएन्सर्स असं आपण म्हणू शकतो. पालक, त्याचे शिक्षक आणि त्याचा मित्रपरिवार. अगदी. तर ह्याच्यामधला पालक हे असे व्यक्ती आहेत थर्ड पर्सन स्वतःच्या मुलाकडे बघायला शिकलं आणि याच्या कल कशाकडे आहे. पॅरेंट्सनी एक लक्षात ठेवायचं, प्रत्येक मूल हे इंटेलिजंट आहे. इंटेलिजन्सचा फक्त कुठल्या प्रकारामध्ये तो मोडतो, डॉमिनंट इंटेलिजन्स कुठला आहे हा जर शोधून काढला तर मग त्या अनुषंगाने कुठली स्ट्रीम निवडली पाहिजे आणि नंतर पुढचं कुठलं करिअर कडे तो ऑप्शन्स ओपन शकतो, ह्याच्याकडे तो जाऊ शकतो. जसं सरांनी सांगितलं की आवडीचा जर सब्जेक्ट असेल तर तो आवडीचा कधी बनतो, जेव्हा तो सोपा होतो. सोपा ह्याच्यासाठी असतो की तो त्याच्या डॉमिनंट इंटेलिजन्सच्या क्षेत्रात पडतो. सो हे ओळखणं खूप गरजेचं आहे. बरोबर. दुसरं म्हणजे आता हे ओळखण्यासाठी तुम्ही एक्सपर्ट्सची मदत घेऊ शकता, काही सायकोलॉजिकल टेस्टसाठी जाऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मुलाशी संवाद साधा. आजकालची जनरेशन खूप इंटेलिजंट आहे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं एक्सपोजर आहे. सो त्यांच्याशी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांना जाणीव करून द्या की ही जर्नी दोघांची आहे. जसं ते शिकतायत आणि अडखळतायत तसे पॅरेंट्स पण शिकतायत, पॅरेंट्सवर पण स्ट्रेस आहे.
हे जेव्हा कम्युनिकेट होईल तेव्हा मुलांचा रिस्पॉन्स वेगळ्या प्रकारांनी पॅरेंट्सला मिळेल. खरंय. जो आजकाल पॅरेंट्सची कंप्लेंट आहे मिळत नाहीये. सो स्टुडंट्सला आपल्या मुलांना म्हणजे आपल्या थोडक्यात बाजूला मला करून असं घ्या. वाटतं की कम्युनिकेशन होणं फार आजकाल महत्वाचं आहे. म्हणजे पालक आणि मूल ह्यांचं कम्युनिकेशन जर चांगलं झालं तर नक्कीच ते एक सक्सेसफुल दिशेकडे वाटचाल करू शकतात ते विद्यार्थी. अर्थात सरांना मला विचारायचं आहे, CET असेल, JEE असेल किंवा नीट असेल, ह्या परीक्षा म्हटल्या की कुठेतरी एक प्रकारचं टेन्शन, बर्डन हे प्रत्येकावरती असतंच. मात्र जेव्हा एक्झाम तिकीट्स किंवा शॉर्टकट्स आहेत का ह्याच्यासाठी आणि कोणते आहेत ते? ट्रिक्सबद्दल मला विचारलंय, तसं मॅडमांनी आता बोलता बोलता सांगितलं की संवादही महत्त्वाचा आहे. तर संवादाबद्दल फक्त मी एक गोष्ट सांगेल, जसा पालकांचा मुलांशी संवाद जसा महत्त्वाचा आहे, तर तो संवाद का महत्त्वाचा आहे, तर आम्ही सगळ्या वयोगटातल्या मुलांना शिकवतो. आम्ही त्यांच्याशी त्यांचा थोडा बॅकलॉग त्यांना शिकवतो. आता मागचं जर आम्ही शिकवतो तर आम्ही टोमणे मारून चालणार नाही. तर आम्ही चांगला संवाद केल्यानंतर मुलांचा त्याच्यामध्ये प्रतिसाद खूप छान आलेला आहे. म्हणून मी मॅडमांनी जो मुद्दा सांगितला संवाद, त्याला अजून अधोरेखित करेल आणि चांगला संवाद पालकांनी करावा. विद्यार्थ्यांचा ताण, विद्यार्थ्यांचं शेड्यूल आणि विद्यार्थ्यांचा लढा पण जर समजून घेतला आणि आपण प्रेम आणि शिस्त याचा सुवर्ण मध्य साधला तर तो संवाद खूप चांगला होईल. जसा मी मुलांशी गणिताच्या बाबतीत म्हणजे करतो. संवाद हा फार महत्वाचा आहे. मात्र काही तुम्ही आता मी तुम्हाला जसं विचारलं, ह्या स्पर्धा परीक्षा म्हटलं की थोडंसं बर्डन येणं साहजिक आहे. अगदी काही थोडक्यात काय ट्रिक्स सांगा? ट्रिक्स हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताना ज्यांच्याकडे ट्रिक्स आहेत, टॅक्टिस आहेत, त्यांना चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. अगदी ट्रिक्स मी थोड्या पटापट सांगेल की ट्रिक्समध्ये सगळ्यात प्रत्येक मुलाच्या मनामध्ये असं भरवलं गेलं आहे की ह्या परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नांकरता वेळ फार कमी आहे आणि प्रत्येक प्रश्नाला काही सेकंद वेळ आहे. तर ती चुकीची गोष्ट आहे. तर ती प्रत्येक प्रश्नाला कमी वेळ नाहीये, ॲव्हरेज टाइम इज लेस. पण मुलं काय करू शकतात की काही प्रश्न 2 ते 10 सेकंदात सोडवू शकतात, काही प्रश्न 10 ते 20 सेकंदात सोडवू शकतात. मग त्यांच्यामुळे ॲव्हरेज टाइम कमी आहे. पण प्रत्येक प्रश्न तुम्ही एखाद्या प्रश्नाला लवकर सोडवलं तर तो प्रश्न तुम्ही पुढच्या प्रश्नासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ उरेल. म्हणजे ॲव्हरेज टाइम आहे. नंतर इझी क्वेश्चनचं सिलेक्शन करायचं आहे. मग इझी क्वेश्चनचं सिलेक्शन करण्याकरता तो प्रश्न तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला इझी क्वेश्चन कोणता आणि डिफिकल्ट क्वेश्चन कोणता हे समजलं पाहिजे. म्हणजे डीप स्टडी करा. त्याच्यानंतर लेस दॅन हाफ टाइम मध्ये ग्रेटर दॅन हाफ क्वेश्चन सोडवा. म्हणजे तुम्हाला टाइम मॅनेज होईल. नंतर थोडा ब्रेन रिलॅक्स झाल्यानंतर थकवा येतो तुम्हाला. मग थकवा आल्यानंतर पण काम बंद नका करू. तर तुम्ही त्याची एन सर्कलिंग करा. एन सर्कलिंग करताना ब्रेनला रिलॅक्स मिळतो आणि तुमचं काम पण होत आहे. नंतर तुम्ही रायटिंग कमी करा. लेस राईट अँड थिंक मोर हा सगळ्यात महत्वाचा मंत्र आहे. कारण आपण आतापर्यंत सगळ्या ज्या परीक्षा दिल्या त्याच्यात आपण लिहित आलो आणि लिहिण्यात आपण एक्सपर्ट होऊन त्याच्यामध्ये 90% मार्क्स 100% मार्क्स मिळवले. तर कमी लिहा. आणि सर्वात शेवटचा मुद्दा सांगतो, फॉर्म्युल्यांच्या ट्रिक्स. फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे कोर सब्जेक्ट या परीक्षांचे. तर तुमच्याकडे फॉर्म्युल्यांच्या ट्रिक्स असल्या पाहिजे. आता पुणे शहराबद्दल बोलायचं म्हटलं तर 11वीच्या मुलांना पहिल्या 2 महिन्यामध्ये आम्ही 120 फॉर्म्युले शिकवतो. तर मी त्या 120चं कन्व्हर्शन 7 मध्ये केलंय. आता पुणे शहरामध्ये 99% मुलांना 2 वर्षात हे फॉर्म्युले येतात. बरोबर. अजून ह्या ट्रिक्स मला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत, आपल्या विद्यार्थी आणि पालकांना देखील सांगायच्या. आणि आपण मगाशी सरांकडनं ट्रिक्स जाणून घेत होतो ह्या स्पर्धा परीक्षांचे. सर सांगाल काय काय ट्रिक्स आहेत आणि मोटिवेशनली आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? एकच शेवटची ट्रिक मी विस्तृत सांगेल जरा. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे कोर सब्जेक्ट असल्यामुळे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमधली एक वैदिक स्पीड मॅथ्स नावाची ट्रिक आहे. मी त्याचा सेल्फ स्टडी केलाय 20 वर्ष. 20 वर्षात मी पुस्तकं आणि इंटरनेटवरनं सेल्फ स्टडी केलेला आहे. आणि आता ह्या सर्व वयोगटाच्या विद्यार्थ्यांना 8वी ते 12वीच्या मी फक्त घड्याळी 30 तासात शिकवतो. आमच्याकडे त्याचे कोर्सेस पण असतात. तर ही अत्यंत महत्वाची सॉफ्ट स्किल म्हणून ही ट्रिक पण जास्त प्रभावी असं मला वाटतं. बरं, म्हणजे ही एक महत्वाची ट्रिक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि काय सांगाल इतर काही गोष्टी? मोटिवेशन पर मी असं सांगेल की मुलांना डायरेक्ट मोटिवेशन करून खूप लोक करतात आणि रिझल्ट असा येतो की मुलं ऐकत नाही, असं त्याचं कन्क्लुजन आहे. तर आमच्याकडे काही इनडायरेक्ट मोटिवेशन मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी न सांगता अभ्यास करावा याच्यासाठी आम्ही असे बक्षीस ठेवलेत की सीईटी मध्ये 200 पैकी 200 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे 2 लाख रुपयांचं बक्षीस आहे. आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे 200 पैकी 200 मिळणं जरा अवघडच प्रकरण आहे. मग आम्ही प्रत्येक विषयाला एका विषयाला 50,000चं बक्षीस ठेवलेलं आहे. आणि मोटिवेशन मध्ये मग विद्यार्थ्यांशी संभाषण चांगलं असलं पाहिजे. त्यांच्या भावनांचा आदर करा. त्यांचा बॅकलॉग कव्हर करताना तुम्ही त्यांच्याशी बोलण्याची पद्धत जी सायकोलॉजिकली बॅलन्स असली पाहिजे आणि त्याला टोमणे मारू नये.
त्याला सतत एकच गोष्ट सांगू नये आणि जी काही शिस्त लावायची विद्यार्थ्यांना ती गोडीत लागली पाहिजे. बरोबर. म्हणजे विद्यार्थी पण मोटिवेट होतो असं मला वाटतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीने जर शिकवलं आपल्या विद्यार्थ्यांना तर नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि अगदी शेवटचा प्रश्न मला गौरी मॅम तुम्हाला विचारायचा आहे. अर्थात पुण्यामध्ये आज गेली 50 वर्षे तुमची ही संस्था परंपरा चालू आहे. मला कुठे कुठे तुमच्या शाखा आहेत त्याविषयी सांगाल? आता यावर्षी आपण शाखा ब्रांच आउट म्हणजे ब्रांच आउट झालेलो आहोत. तर आपली मेन जी ब्रांच आहे ती FC रोडवर आहे, बरं. जी पुण्याचं एकदम सेंट्रलाइज लोकेशन आहे. त्याच्यानंतर आता आपण निगडी, कोथरूड, वाघोली आणि सांगवी अशा 4 ठिकाणी आहोत. बरं. तर आता ब्रांचेसमध्ये जेव्हा आपण व्हेंचर आउट होतो तेव्हा क्वालिटी, डिलिव्हरीची क्वालिटी, कंटेंटची क्वालिटी ही आपल्याला तशीच मेंटेन करायची असते जसं आपण मेन सेंटरला देतोय. सो हे सगळे चॅलेंजेस आता आम्ही ओव्हरकम केलेले आहेत आणि आपल्या इथे तीच क्वालिटी डिलिव्हरी सगळ्या ब्रांचेसला मिळते जी मेन ब्रांचला आहे. बरोबर. तेच टेस्टचे सिक्वेन्सेस असतात. सो एक मुलगा ज्याला एका ब्रांचला एक्झाम देता येत नाहीये, जे आमच्या प्रेपरेटरी टेस्ट असतात, तो आमच्या दुसऱ्या ब्रांचला देखील जाऊन ती एक्झाम देऊ शकतो. सो अशा काही फॅसिलिटीज आम्हाला यामुळे ऑफर करता येतात. अर्थातच. म्हणजे थोडक्यात एक सुबोध क्लासेस गेली 50 वर्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आली आहे, उत्तम दर्जाचं शिक्षण देत आली आहे आणि त्यामुळेच आज सुबोध क्लासेसचं नाव पुण्यामध्ये चांगलंच आहे. आणि अर्थातच आता महाराष्ट्रभर सुबोध क्लासेसचं नाव होत आहे वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस झाल्यामुळे. अर्थात वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.